एंट्री केल्यावर तुम्हाला इथे पाहायला भेटेल चारी बाजूला मार्केट आहे. मावशी काय आहे हा? कोणता मासा आहे? वागली. 1000 रुपये 1200 रुपये किलो. मासे आता स्वस्त आहेत. श्रावण मुले मासे स्वस्त आहेत, एवढे महाग नाहीये. महाग नाहीये. मासे फ्रेश आहेत. हे पांढरे खेकडे आहेत. पांढरे खेकडे 50 रुपये डझन. शिमला कशा आहे मामी? मावशी 100ला वाटा. ते त्याला फास्ट लावलेला आहे, तो धरणार नाही. काय धरणार तो का? हे सर्व 50 100 50 100 असे आहेत. सो तुम्हाला ह्याच ब्लॉकमध्ये ना मी रत्नागिरीमधलं ना मामाचं घर दाखवतो. आजोबाने आजी फोटो काढ. अरे बोल काहीतरी. अरे लाजतो कशाला? सुहाना सफर और मौसम हसी. तर मित्रांनो आताच ना पाऊस पडून गेलाय आणि या पावसात ना जो वेदर झालाय ना लाजवाब. सो आता मी आहे रत्नागिरीला मामाच्या घरी. ॲक्च्युली माझा मामा राहतो MIDC मध्ये फायर ब्रिगेड कॉलनीमध्ये. तर माझ्या पाठीना लेफ्ट साईडला ना कॉलनी आहे आणि राईट साईडला तुम्ही पाहू शकतात फायर ब्रिगेडचं स्टेशन आहे. सो ह्याचा व्लॉग ना मी एक नवीन सेपरेट व्लॉग बनवीन, मामाचं घर दाखवीन तुम्हाला, कारण की ना मामाचं घर ना खूप मोठं आहे ॲक्च्युली. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी तुझा संकल्प एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सो मी आहे रत्नागिरीमध्ये मामाच्या घरी आणि आज मी चालू आहे रत्नागिरी बाजारात आणि तुम्हाला पण ना पावसाळ्यातलं रत्नागिरी हे दाखवायचं होतं. तर म्हटलं की ना आपण एक ब्लॉग बनवूया ज्यात तुम्हाला ना मी रत्नागिरीची बाजारपेठ दाखवीन. आता इथे गणेश चतुर्थी आणि या गणेश चतुर्थीमधून ना रत्नागिरीमध्ये काय काय तुम्हाला शॉपिंग करायला भेटेल, काय काय भेटतं तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यासोबत आपण मच्छी मार्केट फिरूया. सो ह्या ब्लॉगमध्ये ना आपण ना रत्नागिरीचं बाजारपेठ पावसाळ्यातलं एक्सप्लोर करूया. आपण पाहूया की आपल्याला काय काय पाहायला भेटेल रत्नागिरी बाजारपेठमध्ये. सो ही आहे MIDC आणि MIDC मधलं हे अग्निशन केंद्र रत्नागिरी मिरजोळे. सो हे ना मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये प्रॉपर दाखवीन, मामाचं घर दाखवीन, कारण मामाचं घर ना खूप मोठं. मित्रांनो हाय माझा मामा. माझं नाव सांग. दिलीप दवी. आता आपण जाऊया कुठे? रत्नागिरी बाजारपेठ, बरोबर? तर तिथे आपल्याला मामाची मुलं म्हणजे दादू आणि भाई, त्यांचं नाव काय? लावण्य आणि लैलेश. सो ते आपल्याला भेटतील इथे. ते सकाळी लवकर म्हणजे कुठेतरी कार्यक्रम त्यांचा होता ना, तिथे गेले होते. त्याच्यासोबत आपण मार्केट फिरूया. तर चला आधी आपण जाऊया JK फाईल्सवरून बाजारपेठमध्ये. सो हे आहे मारुती मंदिर रत्नागिरीमधलं आणि चौक आहे. 4 दिशेने 4 वेगवेगळे रस्ते आहेत. तर हा रस्ता तो समोरचा सिटी मध्ये गेला आणि तिकडचा कोकण नगर कुठे आलंय? रत्नागिरीमध्ये. आणि पाठचा नाचणे रोड आणि तो आपण आलो ते हातकंबा. तर चला आज जाऊन येऊया. सो इथे आपल्याला दादू आणि भाई भेटलेले आहेत. आपण लास्ट टाइम केव्हा भेटलेलो? कोकणातलं ते माझं गाव आंबे तोडताना, बरोबर? तेव्हा आपण बोललेलो की आपण गणपतीला भेटू, पण त्याआधी आपली भेट झाली. तर आता आपल्यासोबत दादू आणि भाई पण आहेत. आता आम्ही कुठे चाललो? आपण मार्केटला. तर आपले दोघं पण आपल्यासोबत असणार आहेत. तर मार्केट समोरच आहे ना, समोर जावं लागणार ना. सो ह्या रस्त्याने आपल्याला जावं लागणार मार्केट जवळ. आता आपण पाहूया की रत्नागिरी बाजारपेठमध्ये काय काय पाहायला भेटेल. एक एक करून सगळे स्पॉट्स आरामात फिरूया. तर चला ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा. मारुती मंदिरच्या बाजूलाच ना स्टेडियम आहे आणि समोरच ना बाळासाहेब ठाकरेंचा हात आहे. आणि ही बघा लाल परी आपली.
आणि खड्डे बघा, सर्वीकडे खड्डेच पडलेत. मुंबईत पण तो चाल, ठाण्याला पण तो चाल आणि रत्नागिरीत पण तो चाल. या खड्ड्यांमुळे ना सर्व त्रासावले आहेत. बाजारात जायच्या आधी ना रत्नागिरीचं ना हे राम मंदिर आहे, हा इकडचा फेमस पॉईंट आहे बरोबर, कारण की खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर बाजारात फिरायच्या आधी म्हटलं की आपण थोडं ना मंदिर फिरून घेऊया, मग बाजारात जाऊया. तर या मला दर्शन करतो. राम मंदिरच्या राईट साईडने म्हणजे लेफ्ट साईडनेच ना मार्केट चालू होतं. तर आज ना संडे आहे, संडेला मार्केट बंद असतं, म्हणजे दुकानं कमी असतात. पण आपल्याकडे काय पर्याय नाही, कारण आपल्याला रात्रीच मुंबईला निघायचं आहे. सो जेवढं दुकानं असतील किंवा जेवढं मार्केट ओपन असेल तेवढं मी शूट करीन आणि तुमच्यापर्यंत आणीन. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्ट्रेट तुम्ही चालत असेल ना, तुम्हाला दोन्ही साईडनी ना शॉप्स भेटतील. तुम्हाला कपडे असतील, खेळणी असतील किंवा भांडी कुंडी सर्व भेटून जाईल इथे. आणि स्ट्रेट गेल्यावर पुढे मग गणपतीच्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला मार्केट भेटेल. राईटला मच्छी मार्केट आहे बरोबर. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजे ना. पुढे आला तर तुम्हाला चौक लागेल एक. ह्या चौकात जर चालत गेलात पुढे तर तुम्हाला भाजी मच्छी वगैरे इथे भेटून जातील. धान्याचं मार्केट इथे आहे. भाजी वगैरे आहे. दादा कशी दिली? 20ला अर्धा. टोमॅटो 10 रुपये किलो, 20 रुपये किलो. काकडी कशी आहे? 10 रुपये 20 रुपये. काकडी कशी आहे? काकडी 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. आणि भेंडी वगैरे? भेंडी 30ला अर्धा. दादा पानांचा कसं आहे हे जुडा? जुडा 40-50. 40 रुपये पूर्ण? 50-40. अच्छा, लहान आहेत म्हणून ते 40. भाजीचा वाटा बघा, जसं मच्छीचा वाटा लागतो भाजीचा वाटा आहे. आलं कसं आहे? आलं 20. मिरची 10 ना. कशी आहे कोथिंबीर? 10 रुपये जोडी ना. जोडी 20 रुपये. ओके. कोबी कसं आहे? कोबी 15 रुपये पाव. 15 रुपये पाव. आणि फ्लावर? फ्लावर 30ला पाव 50ला. कांदे किती? 45 रुपये किलो. आणि बटाटे? 45. आणि लसूण? लसूण 70 पाव 80 पाव. अच्छा, हे पाकही 70 हे 80. 80. आणि नारळ कसा? नारळ 20-25. 20-25. हे किती वाले? 25 वाले? 35. 35 वाले. अरे मस्त आहे, मोठे आहेत. आणि ते 20 वाले लहान. थोडं पुढे आल्यावर तुम्हाला रत्नागिरी मच्छी मार्केट, मटन मार्केट आणि व्यापारी संकुल दिसेल. इथे मच्छी आणि मटन मार्केट आहे. मी दोन्ही खात नाही, बट तुमच्यासाठी मी शूट करतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की काय प्राईस आहे इथे कम्पेअर टू मुंबई किंवा दुसऱ्या सिटीमध्ये. तर थोडं व्हिजिट करूया, थोडं फिरूया, बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटतं ते. एंट्री केल्यावर तुम्हाला इथे पाहायला भेटेल चारी बाजूला मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे. ताई हे काय आहे? मावशी हे काय आहे? हा कोणता मासा आहे? वागली. कसा हा? शेर म्हणजे समजलं नाही. शेर कसं? अच्छा वाप. अच्छा ओके. मावशी कोळंबी कशी? कोळंबी 500ला किलो आहे, 400 रुपयांनी किलो देणार. ओके. आणि पापलेट वगैरे? पापलेट 1000 रुपये, 1200 रुपये किलो. आणि मासे आता स्वस्त आहेत. श्रावण मुले मासे स्वस्त आहेत, एवढे महाग नाहीये. महाग नाहीये. मासे फ्रेश आहेत. फ्रेश आहेत. आणि हे कोणता? हा कोणता मासा आहे? मोडोसा मासा. मोडोसा. तो कसा? तो तुम्हाला पाहिजे तेवढाच मिळेल. 100-200 जेवढाच्या तुम्हाला आवश्यकता तेवढाच. मी कापून भेटणार. ओके. आणि ही प्लेट हे कशी? ही कशी प्लेट? वजनावर आहे. अच्छा, वजनावर आहेत का सर्व मासे? सर्व मासे वजनावर. आणि हा कोणता मासा आहे? हा कर्ली मासा. कर्ली. अच्छा, कर्ली मासा. आणि हे बांगडे आहेत ना? बांगडे कसे? 200ला 6.
हलवा नाही ना? हलवा नाही, खापरी पापलेट. खापरी खापरी पापलेट आहे. पापलेट आहे, हलवा नाही. त्याच्या पापलेटची जात आहे का ती? हां, बोंबील आहेत. बोंबील कसे आहेत? बोंबील 200ला आहे, 150ला आहे. ओके. मावशी हा कोणता मासा आहे? कुठचा? ताऊस. कसा तो? 400ला. आणि कोंबडी कशी? 400 किलो. 300 किलो. सुकी मच्छी पण आहे. सुकी मच्छी कशी आहे? जवळ कसं आहे? 50ला एक. आणि ते बोंबील 50ला पॅकेट. मावशी कशी खेकडे? 500 रुपये. किती डझन? अर्धा डझन. अर्धा डझन 500 रुपये. मोठे आहेत खूप. हे पण तेच आहेत का? हे कसा वाटा की हा वाटा कसा आहे? 50चा. आणि खेकडे कशी ते? 50 रुपयाला एक प्लेट. 50 रुपयाला 50ला प्लेट ना? 50ला बघा प्लेट बघा. हे कोणती जात आहे? ही जात कोणती आहे? पांढरे खेकडे. पांढरे खेकडे 50 रुपये डझन. शिमला कशा आहे मामी? मावशी 100ला वाटा. खेकडी कशी आहे? हे पण 100ला वाटा. हे पण 100ला वाटा. 50ला वाटा. आणि कोंबडी पण खूप मोठी आहे. कशी? 300ला देऊ. खेकडा बघा एवढा मोठा आहे. 600 रुपये वाटा ना मामा? 700 रुपये डझन ना? यूट्यूब पे कितने बार जाते हैं हम लोग यूट्यूब के ऊपर. कितने जन आते हैं इधर. ये किचन है, कितने जन आते हैं. कसं तोडतायत बघा. मावशी कशी दिले कोंबडी? 200 रुपये प्लेट. आणि शिमला कशी दिले? 200ला 3 आहे. 200ला वाटे. हा पुन्हा एक आहे ना ग्लास. ग्लास. नीट पकड. ते त्याला फास्ट लावलेला आहे, तो धरणार नाही. काय धरणार तो? का? अडकवलेलं आहे ना, तो उघडणार नाही त्याला. दिसते काय ते बसवलेलं आहे ना. अच्छा. हे काय? बल्ल्या. कसं ते? 100ला पाकिट. आणि हे बोंबील आहेत ना? बोंबील कसे? 100ला. आणि हे 50ला माप. 50ला माप. आणि हे सुकं? सुकट आहे. ही 100ची आहे, 50ची आहे. अच्छा. हे सर्व 50, 100, 50, 100 असे आहेत. झाली आहे संध्याकाळ. दुपारीच ना मी बाजारातून घरी आलो, तर म्हटलं की ना ब्लॉग हा इथेच कंटिन्यू करूया. कारण की ना मला ह्याच ब्लॉगमध्ये ना मी मामाचं ना रत्नागिरीमधलं घर दाखवतो. माझ्या पाठी आहे अग्निशम केंद्र मिरजोळे, जे की MIDC मध्ये आहे. सो तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये ना मी रत्नागिरीमधलं ना मामाचं घर दाखवतो. तर हे आहे ते केंद्र आणि पाठीमागे आहे ती बिल्डिंग जिथे मामा राहतो. तर चला आधी आपण ना जाऊया अग्निशम केंद्रामध्ये. आय थिंक हे तुमच्यासाठी नवीन असेल, कारण आतापर्यंत तुम्ही तेव्हा पाहिलं नसेल आतून कसं असतं. सो आधी थोडं ते एक्सप्लोर करूया, मग आपण जाऊया मामाच्या घरी. हे आहेत भाई, दादू आणि आराध्य. आराध्य किती आहेस तू? तो गाईस हा आहे मामा. ॲक्च्युली आता ड्युटीवर आहे आणि तो जरा लाजतोय आता. आणि हे आहे स्टेशन आणि हे कंट्रोल रूम इकडचं.
तर इथून ते कॉल्स वगैरे अरेंज होतात कुठे जर इमर्जन्सी आली तर. आणि हे गाडी आहेत जे रेडी होतात पटकन जाण्यासाठी. ॲक्च्युली ही नवीन गाडी आहे आणि ती वाली ना जुनी गाडी आहे. ती आता झाली तिला 15 वर्ष झाली असतील तिला. आता ती स्क्रॅपला जाईल आणि अजून 2 गाड्या येतील अशामध्ये. सो टाटाच्या मॅन्युफॅक्चरिंग चेजेस. चला आता आपण जाऊया बिल्डिंगमध्ये. सो हे बघा पाठून असं काही असतं. इथून पाणी येतं ना बाहेर. कुठून दाखव अरे ते कसं असतं. इकडून असं आता फिरवू नाही शकत. फिरवलं तर खरोखर निघतं पाणी. फिरव. नको 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 नको. अरे इकडे पाईप लावून ते काय. हो ही आहे मामाची बिल्डिंग. ॲक्च्युली 2 माळची आहे पण रूम्स खूप मोठ्या आहेत आणि अशा 2 बिल्डिंग अजून पाठीमागे आहेत. तर चला आधी ना आतमध्ये एंट्री करूया. आणि हा एंट्रन्स. मामा राहतो पहिल्या माळ्यावर आणि हे लेफ्ट वाला मामाची रूम. चला आराध्या जो लगा के हैशा. ही आहे रूम. आजोबा आणि आजी. फोटो काढत. काय बोलणार तुम्हाला बघताय सगळे. फोटो नाही व्हिडिओ करतोय. आणि आजी आणि दादू आणि भाईची आई बत्ती लावतात ना. 7 वाजले 7:30. आणि हे असं घर आहे. ही आहे बाल्कनी. ॲक्च्युली खूप मोठी लिव्हिंग रूम आहे. कम्पेअर टू मुंबईमध्ये तुम्हाला एवढी लिव्हिंग रूम भेटत नाही. आणि हे आहे किचन. किचन पण मोठं आहे. ॲक्च्युली किचन एवढं आमचं इथे रूम असतात मुंबईला एवढे हॉल असतात. बाल्कनी पण दिली आहे ना किचनमध्ये. कुठे आहे एक्झॉस्ट फॅन तिकडे वरती बघा. आणि हे बघा हॉल. सॉरी हा बेडरूम. बऱ्यापैकी रूम मोठे आहेत. काय बोलतो भारी आहेत ना. आणि काय काय केलंय तूच सांगत चल आता. आणि अजून स्वतः गिझर दिलाय त्यांच्याकडून. अजून इकडे पण जाळे इथे लावले. आणि गॅलरी इकडे पण जाळी आहे. इकडे पण लावली आहे. इकडे पण जाळी आहे. इकडे पण लावली आहे. सगळ्यांना वाटलेलं स्लायडिंग वाली असणार. ओके. पण आतून लावली आहे. मग कंप्लेंट करूया आता. हा कंप्लेंट करूया. काय आतून लावली आहे तर आता. सो बघा असं काही हॉल आहे. तुम्ही कुठे होते? अरे बोल काहीतरी. याला विचारायला. अरे लाजतो कशाला. बोल. काय बोलू? अरे काय तुझ्या मनात वाटत ना बोल. काय येत नाही शाळेत जातो. बेजोडी जार तरी बोल. बोल काहीतरी. कशी वाटली व्हिडिओ ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला ना. हा चला टाटा बाय बाय. टेक See you. केअर. हा. सी यू.